नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा एक खूपच उपयुक्त स्प्रे जो 2000 हून अधिक वस्तू स्वच्छ करण्यासाठी आपण वापरू शकतो आणि त्यामुळे अगदी अवघड किचकट वाटणारी कामे आपली सोपी होणार आहेत। त्यामुळे प्रत्येक घरात एक तरी हा स्प्रे असायलाच हवा। असा हा स्प्रे आपण घरामध्ये कुठे आणि कसा वापरायचा हे मी या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा ठरेल। चला तर थोडाही उशीर न करता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी ज्या मल्टीपर्पज अशा स्प्रे बद्दल बोलतीये तो आहे WD-40 हा मल्टीपर्पज स्प्रे। आतापर्यंत बऱ्याच वेळा इंटरनेटवर आपण हा पाहिलाही असेल, परंतु हा स्प्रे आधी एका जुन्या पॅकेटमध्ये यायचा ज्याला सेपरेट अशी एक स्ट्रॉ लावलेली असायची। त्यामुळे ही स्ट्रॉ जर हरवली तर हा जो स्प्रे आहे वापरणं थोडंसं अवघड जायचं। त्यामुळे आता याचं एक नवीन असं पॅकेजिंग आलेलं आहे ज्यामध्ये दोन वेगळे स्प्रे आपल्याला मिळतात। जसं की हा आहे वाइड अँगल स्प्रे जो अगदी मोठ्या वस्तूंवरती किंवा मोठ्या जागेमध्ये स्प्रे करायला खूपच सोपा जातो। त्याचप्रमाणे यामध्ये एक नॅरो अँगल असलेला स्प्रे सुद्धा दिलेला आहे। त्याचा वापर जिथे आपला हात पोहोचू शकत नाही किंवा अगदी कमी जागा आहे बारीक अशा ठिकाणी सुद्धा या नॅरो अँगल स्प्रेमुळे आपल्याला हा स्प्रे करणं सोपं जातं। आता चला पाहूया या स्प्रेचा वापर आपण घरामध्ये कुठे कुठे करू शकतो ते। आपल्या घरामध्ये बरेचसे तांबा पितळेची भांडी किंवा अशा नाजूक नक्षीकाम केलेल्या वस्तू किंवा बरेचसे अँटिक असे शोपीस असतात जे बऱ्याच वेळ मेटल, सिल्वर किंवा ऑक्साईडचे बनवलेले असतात आणि अशा या नाजूक वस्तू स्वच्छ करणं आपल्याला नेहमीच किचकट वाटत असतं। तर याच वस्तू स्वच्छ करण्यासाठी हा WD-40 स्प्रे तुम्ही वापरू शकता। हा स्प्रे थोडासा या वस्तूंवरती स्प्रे करायचा आहे। 10 ते 15 मिनिटं हा स्प्रे या वस्तूंवरती असाच ठेवायचा आहे। 15 मिनिटांनंतर गरज वाटल्यास एखाद्या सॉफ्ट ब्रिसलच्या टूथब्रशने या वस्तू हलक्या हाताने स्वच्छ करून घ्या। सगळ्यात शेवटी एका सॉफ्ट अशा मायक्रोफायबर कपड्याने या वस्तू कोरड्या करून घ्या। तर तुम्ही याचा फरक स्वतः अनुभवाल। या स्प्रेच्या फक्त एकदाच वापरामुळे तुम्ही पाहाल या वस्तू अगदी नव्यासारख्याच चमकू लागतात। अशाच प्रकारे आपल्या घरामध्ये असलेले पाण्याचे नळ नेहमी पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे आपण पाहतो की यावरती एक पांढरट अशी लेयर तयार होते। त्यामुळे हे नळ अगदीच जुनाट दिसू लागतात आणि बराच वेळ पाणी नेहमी राहिल्यामुळे ते गंजूही लागतात। तर अशा वेळेस हे नळ अगदी पुन्हा नव्यासारखे चमकवण्यासाठी त्यावरती तुम्ही हा WD-40 स्प्रे थोडा वेळ स्प्रे करा। एक 5 मिनिटं हा स्प्रे आपल्याला असाच ठेवायचा आहे आणि यानंतर एका कोरड्या कपड्याने तो स्वच्छ करून घ्या। तर तुम्ही पाहाल नळ जो अगदीच पांढरट पडला होता, जुनाट दिसू लागला होता, याची चमक गेल्यामुळे या एका स्प्रेच्या वापरामुळे हे नळ अगदी नव्यासारखे चमकू लागतील। आपल्या घरामध्ये असलेल्या बऱ्याचशा मेटल किंवा स्टीलच्या अशा वस्तू ज्या पाण्यामुळे गंजू लागतात, मग ते आपल्या किचनच्या ट्रॉलीज असल्या तरी त्या ट्रॉल्यांचे जे चॅनल्स असतात ते सुद्धा बऱ्याच वेळ गंजतात। तर हे गंजल्याचे डाग स्वच्छ करण्यासाठी तुम्ही हा WD-40 स्प्रे यावरती थोडा वेळ स्प्रे करून ठेवा। 15 मिनिटांनंतर एखाद्या सॉफ्ट टूथब्रशने किंवा सॉफ्ट हिरव्या घासणीने थोडा वेळ हे घासून घ्या। सगळ्यात शेवटी एका स्वच्छ कोरड्या कपड्याने हे पुसून घ्या। तर तुम्ही स्वतः पाहाल कितीही गंजल्याचे डाग जरी यावरती असले तरी ते स्वच्छ निघतील। पुन्हा वापरण्यासाठी या वस्तू आपल्याला मिळतील। घरामध्ये असलेल्या बारीक सारीक लाकडी वस्तू, दरवाजे किंवा फर्निचर वापरल्यामुळे आपण पाहतो की यावरची जी चमक असते ती निघून जाते आणि त्यामुळे या वस्तू थोड्याशा जुन्या दिसू लागतात। तर या वस्तू पुन्हा नव्यासारख्या चमकवण्यासाठी, याची चमक पुन्हा आणण्यासाठी तुम्ही यावरती हा WD-40 स्प्रे करा। एक 5 मिनिटं हा स्प्रे असाच या वस्तूवरती आपल्याला ठेवायचा आहे। 5 मिनिटांनंतर एका स्वच्छ अशा मायक्रोफायबर क्लॉथने आता हे पुसून घ्या। वा, तुम्ही इथे पाहतायच या एका स्प्रेच्या फक्त एकदाच वापरामुळे जुनाट झालेल्या या लाकडी वस्तूसुद्धा पुन्हा नव्यासारख्या चमकू लागतायत। खरंच कमालच म्हणायची या स्प्रेची। घरात जर लहान मुलं असतील तर मुलं भिंतींवरती, फर्निचरवरती नेहमी पेन्सिल किंवा क्रेयॉन्सनी काही ना काही लिहित असतात आणि त्यामुळे भिंती स्वच्छ करणं आपल्याला नेहमीच अवघड वाटत राहतं।
तर मुलांनी जर क्रेयॉन्स किंवा पेन्सिलने फर्निचर, भिंती कुठेही जर लिहिलं असेल तर टेन्शन घेऊ नका. हा फक्त WD-40 हा स्प्रे यावरती थोडा वेळ स्प्रे करा आणि थांबायची गरज नाही. लगेचच एका स्वच्छ कपड्याने ते पुसून घ्या. तर तुम्ही पाहाल कितीही जुनाट जरी क्रेयॉन्सचे डाग अगदी भिंतींवरती, फर्निचरवरती कुठेही असतील तर या एका स्प्रेच्या वापरामुळे ते चुटकीसरशी साफ होतील. तर फक्त वस्तू स्वच्छ करण्यासाठीच नाही तर हा स्प्रे तुम्ही घरामध्ये असलेले दरवाजे, याला लावलेले हिंजेस गंजले असतील, खूपच जुन्या झाल्यामुळे आवाज करत असतील किंवा घरातले दरवाजे त्याचे ज्या कड्या आहेत, बरेचसे नॉब्स किंवा कपाटाचे दरवाजे, किचनचे ड्रॉवर्स किंवा अशा छोट्या मोठ्या कड्या जुनाट झाल्यामुळे प्रॉपर लागत नसतील तर अशा सगळ्या सिच्युएशनसाठी तुम्ही हा स्प्रे त्यावरती थोडा वेळ स्प्रे करा. स्प्रे केल्यानंतर मिनिटभर हा असाच ठेवा आणि थोड्या वेळ हे हिंजेस किंवा या कड्या 1-2 वेळा चालू बंद किंवा उघड बंद करा आणि त्यामुळे तुम्ही पाहाल कितीही गंजलेल्यामुळे किंवा आवाज करत असलेल्या या हिंजेस किंवा कड्या पुन्हा सॉफ्ट होतील. एक प्रकारचं ऑइलिंग यावरती होईल आणि त्यामुळे आता हे आवाज करणार नाही, प्रॉपर हे वर्क करू लागतील. अशाच प्रकारे घरामध्ये जर काही लेदरच्या बॅग्स, वस्तू किंवा आपलं साधं रोजचं शूज जरी असेल तर ते सुद्धा जर खराब झालं असेल, त्याची चमक निघून गेली असेल तर तो शूज पुन्हा चमकवण्यासाठी सगळ्यात आधी एका कोरड्या कपड्याने यावरची धूळ स्वच्छ करून घ्या आणि यानंतर यावरती हा WD-40 स्प्रे आपल्याला स्प्रे करायचा आहे. यानंतर एका सॉफ्ट अशा कपड्याने हा जो एक्स्ट्रा स्प्रे आहे तो आपल्याला पुसून घ्यायचा आहे. तर तुम्ही स्वतः पाहाल अगदी जुनाट वाटू लागलेला हा जो शूज आहे पुन्हा नव्यासारखा चमकू लागला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा स्प्रे केल्यानंतर याचा इफेक्ट या शूजवरती बरेच दिवस टिकतो सुद्धा. कपडे इस्त्री करताना कपड्यांवरती असलेली डिझाईन किंवा जे पॅचेस वगैरे असतात ते लागून आपल्या इस्त्रीची जी प्लेट आहे ती नेहमी अशी खराब होते. तर ती स्वच्छ करण्यासाठी सुद्धा हाच WD-40 स्प्रे थोड्या वेळ या प्लेटवरती तुम्ही स्प्रे करा. अगदी 5 मिनटं हा स्प्रे असाच यावरती ठेवायचा आहे आणि यानंतर गरज वाटल्यास एखाद्या सॉफ्ट स्क्रबरने किंवा साध्या स्वच्छ कपड्याने आता हे आपल्याला पुसून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहताय मी कुठलाही स्क्रबर न वापरता फक्त स्वच्छ एका कपड्याने हे पुसून घेतलंय आणि यावरती असलेले हे चिकट डाग अगदी सहज स्वच्छ झाले आहेत. आपल्या घरात असलेल्या बऱ्याचशा अशा बॅग नेहमी वापरात नसल्यामुळे कधीतरी त्या बाहेर काढल्या आणि त्याची चेन जर आपण उघडबंद करायला गेलो तर अगदीच हार्ड अशा या चेन झालेल्या असतात, त्या प्रॉपर काही ॲक्सेस होत नाही आणि त्यामुळे त्या तुटायचीही भीती वाटते. मग अशा वेळेस या चेनवरती हाच WD-40 हा या स्प्रेच्या नॅरो स्प्रेने मी थोडा वेळ स्प्रे केलं. मिनिटभर ही चेन अशीच ठेवली आणि यानंतर आता ही चेन एकदा दोनदा उघडबंद केली तर अगदी स्मूथ ही चेन झाली आणि त्यामुळे ती आता ॲक्सेस करायला सुद्धा सोपी जातीये. जिथे आपण कुंड्या ठेवतो तिथे सुद्धा त्या फरशीवरती किंवा एखाद्या भांड्यामध्ये जर या कुंड्या आपण ठेवल्या असतील तर त्या भांड्याला सुद्धा अगदी गंजल्याचे किंवा मातीचे असे डाग तयार होतात. तर हे डाग फरशीवर असो किंवा कुठल्याही भांड्यावरती तर हे डाग सुद्धा स्वच्छ करण्यासाठी या WD-40चा थोडा वेळ स्प्रे तुम्ही यावरती करा. एक 10-15 मिनटं हा स्प्रे यावरती असाच ठेवा आणि यानंतर एका घासणीने थोडा वेळ ते स्वच्छ करून घ्या. सगळ्यात शेवटी कोरड्या कपड्याने ती पुसून घ्या. तर तुम्ही पाहाल कितीही जुनाट असे हे गंजल्याचे किंवा कुंड्यांचे जे डाग असतात ते अगदी सहज स्वच्छ होतात. तर इथे तुम्ही पाहिलंत अगदी अवघड किचकट वाटणारी आपली घरातली अशी बरीचशी कामं WD-40 या एका स्प्रेमुळे किती सोपी होत आहेत, हो की नाही. त्यामुळे आता असा हा एक स्प्रे प्रत्येक घरात एकतरी असावाच. जर तुम्हाला सुद्धा हा स्प्रे परचेस करायचा असेल तर त्यासाठी याची परचेस लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल. वाटल्यास ती तुम्ही नक्की चेक करा. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच उपयोगाचा वाटला असेल आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.